नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विद्युत आढाव आपले स्वागत करतो. मित्रांनो, टॅली प्रोफेशनल कोर्समध्ये आजपर्यंत आणि आत्तापर्यंत आपण थेरी पार्ट कव्हर केलेला होता. आजपासून आपण टॅली प्रोफेशनल कोर्सला प्रॅक्टिकल सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, पहिला जो लेसन आज आपण बघणार आहोत तो हाऊ टू क्रिएट कंपनी यापासून सुरुवात करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तुमच्या डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर टॅली इन्स्टॉल केलेलंच असणार. ज्यावेळेस तुम्ही टॅली इन्स्टॉल केलेला असणार त्यावेळेस तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर टॅली ERP9 चा आयकॉन दिसेल. ठीक आहे मित्रांनो, टॅली ERP9 चा आयकॉन जिथे असेल तिथे डबल क्लिक करणे. टॅली ERP9 च्या आयकॉनला डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेन स्क्रीन दिसणार आहे, ओपन होणार आहे. आता या मेन स्क्रीनवर एक कंपनी इन्फो आहे. कंपनी इन्फो मध्ये तुम्हाला सिलेक्ट कंपनी, लॉग इन ॲज रिमोट युजर, क्रिएट कंपनी, बॅकअप, रिस्टोर आणि क्विट हे ऑप्शन्स दिसणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, आता सिलेक्ट कंपनी म्हणजे ज्या कंपनीचा डेटा किंवा ज्या कंपनीचं अकाउंटिंग तुम्ही ऑलरेडी टॅलीमध्ये मेंटेन करत आहात ती कंपनी, स्पेसिफिक कंपनी सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट कंपनी हा ऑप्शन असतो मित्रांनो. तर इथे एकही कंपनीचा डेटा ऑलरेडी मेंटेन नाही म्हणून नो कंपनीज ऑन डिस्क हा मेसेज आपल्याला येत आहे मित्रांनो. ठीक आहे, मी एस्केप केला, मागे आलो. लॉग इन ॲज रिमोट युजर. लॉग इन ॲज रिमोट युजर म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला टॅलीचा डेटा दुसऱ्या लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर शेअर करायचा असेल तर लॉग इन ॲज रिमोट युजर या ऑप्शनद्वारे तुम्ही शेअर करू शकतात. नेक्स्ट ऑप्शन आहे क्रिएट कंपनी. क्रिएट कंपनी म्हणजे ज्या नवीन कंपनीचा डेटा, अकाउंटिंग रेकॉर्ड तुम्हाला टॅलीमध्ये मेंटेन करायचा आहे त्या कंपनीचं क्रिएशन तुम्ही टॅलीमध्ये क्रिएट कंपनी हे ऑप्शनद्वारे करू शकतात. पुढे आहे बॅकअप. ज्या कंपनीचा तुम्ही ऑलरेडी रेकॉर्डिंग, अकाउंटिंग टॅलीमध्ये करत आहात आणि त्याचा बॅकअप तुम्हाला तुमच्या फोल्डरला घ्यायचा आहे, तुमच्या लॅपटॉपवर घ्यायचा आहे, तुमच्या डेस्कटॉपला घ्यायचा आहे. जसं मित्रांनो आपण मोबाईलचा बॅकअप घेतो सेम पद्धत इथे पण आहे. पुढे आहे रिस्टोर. जो बॅकअप घेतलेला आहे तो परत स्टोअर करणं म्हणजेच रिस्टोर करणं मित्रांनो. तर तुम्ही तो बॅकअप रिस्टोर करू शकतात ज्याचं ऑलरेडी तुम्ही अकाउंटिंग केलेलं असणार आहे टॅली ERP9 मध्ये. आणि शेवटी आहे क्विट म्हणजे मेन स्क्रीन मधनं पूर्णपणे बाहेर येणं, त्यासाठी हा ऑप्शन आहे क्विट. मित्रांनो, जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर क्विट मध्ये Q अल्फाबेट रेड कलर मध्ये आहे, रिस्टोर मध्ये R, बॅकअप मध्ये B, क्रिएट कंपनी मध्ये C रेड कलर मध्ये आहे अल्फाबेट, लॉग इन मध्ये L रेड कलर मध्ये अल्फाबेट आहे आणि सिलेक्ट कंपनी मध्ये S रेड कलर मध्ये अल्फाबेट आहे. तर हा रेड कलर मधील अल्फाबेट म्हणजे काय तर डायरेक्टली त्या ऑप्शन मध्ये जाण्याचा शॉर्टकट. आता क्रिएट कंपनी मध्ये मी एरोने खाली येऊन जाऊ शकतो, परंतु मला C फक्त अल्फाबेट क्लिक केलं तर मी डायरेक्टली क्रिएशन वर जाणार आहे. मी C अल्फाबेट क्लिक करतो. आता ही मेन स्क्रीन आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आता
कंपनी क्रिएशनचा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला डिरेक्टरी म्हणून दिसत आहे. तुम्ही ज्या कंपनीचा डेटा रेकॉर्ड अकाउंटिंग टॅलीमध्ये मेंटेन करत आहात आणि तो डेटा कुठे सेव्ह होणार आहे त्याचा हा पाथ दर्शवत आहे. ठीक आहे मित्रांनो, जसं आपण कॅमेऱ्यामध्ये फोटो काढतो आणि फोटो सगळे सेव्ह होतात गॅलरीमध्ये, त्याच पद्धतीचा टॅलीचा डेटा कुठे सेव्ह होणार आहे हा पाथ इथे दाखवलेला आहे. पुढे आहे नेम. आपल्याला ज्या नवीन कंपनीचं रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे त्या नवीन कंपनीचं नाव आपण इथे मेंटेन करणार आहोत. तर इथे आपण एक नाव घेऊया, संकेत इंडस्ट्रीज. ठीक आहे मित्रांनो, मी एंटर केलं पुढे जाण्यासाठी. पुढे गेल्यानंतर मेलिंग नेम, संकेत इंडस्ट्रीजच आलंय बाय डिफॉल्ट. तर मेलिंग नेम म्हणजे काय की ज्या वेळेस आपण प्रिंटआउट काढणार आहोत रिपोर्टच्या, बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एखादं स्पेसिफिक लेजर, कॅश बुक, बँक बुक, त्यावेळेस संकेत इंडस्ट्रीज हे आपल्या कंपनीचं नाव प्रत्येक पानावर प्रिंट होऊन येणार आहेत आणि यालाच म्हणतात मेलिंग नेम. ठीक आहे मित्रांनो, आता ऍड्रेस, संकेत इंडस्ट्रीजचा जो काही ऍड्रेस असेल तो ऍड्रेस आपण इथे टाकणार आहोत. समजा आपण ऍड्रेस टाकला शुक्रवार पेठ, पुणे. ठीक आहे, जर ऍड्रेस मोठा असेल तर तुम्ही खाली सुद्धा येऊ शकतात, नेक्स्ट रोला तुम्ही मेंटेन करू शकतात. तर आपल्या संकेत इंडस्ट्रीजचा ऍड्रेस आहे शुक्रवार पेठ, पुणे. आपण पुढे आलो, कंट्री. संकेत इंडस्ट्रीज कुठे आहे ते इंडियामध्ये आहे आणि आपण इंडियामध्ये आपल्या कंपनीचा डेटा रेकॉर्ड मेंटेन करतोय म्हणून मी इंडिया चॉईस करतो, सिलेक्ट करतो. नेक्स्ट आहे स्टेट. संकेत इंडस्ट्रीज पुण्यामध्ये आहे आणि पुणे हे आपलं महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. आता पिनकोड, शुक्रवार पेठचा जो काही पोस्टल पिनकोड असेल तो इथे मी टाकणार आहे. समजा 411-002. ठीक आहे मित्रांनो, मी पोस्टल कोड टाकलेला आहे. नेक्स्ट फोन नंबर. जर फोन नंबर असेल तर तुम्ही तिथे रेकॉर्ड मेंटेन करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट मोबाईल नंबर. तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्ही इथे रेकॉर्ड करू शकतात. ठीक आहे, हा नंबर मी इथे रेकॉर्ड करत आहे. 98. ठीक आहे मित्रांनो, मी इथे एक नंबर ॲझ्युम केलेला आहे आणि तो रेकॉर्ड करतो आहे. फॅक्स नंबर जर असेल तर तो तुम्ही तिथे मेंटेन करू शकता मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ईमेल. संकेत इंडस्ट्रीजचा जर काही ईमेल असेल तर तो तुम्ही मेंटेन करू शकता किंवा तिथे लिहू शकतात. तर मी sanket.industries@gmail.com गृहीत धरतो किंवा रेकॉर्ड करतो. वेबसाईटचं जर नाव असेल तर ते नाव मी इथे देऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे फिनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम. कोणत्या वर्षापासून आपण रेकॉर्ड मेंटेन करणार आहोत ते वर्ष आपण टाकणार आहोत आणि तिथून आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जरी फिनान्शियल इयर 1/4/2000 किंवा 1 एप्रिल पासून असेल, 1/4/2020 पासून असेल, 1 एप्रिल पासून असेल,
तर त्याचा इयर एंडिंग जो असणार आहे तो 31 मार्च असणार आहे, 31 मार्च 2021. ठीक आहे, हा झाला तुमचा फिनान्शियल इयर. ठीक आहे मित्रांनो, इथं वेबसाईट मी टाकली. पुढे फिनान्शियल इयर्स बिगिन्स फ्रॉम. भारतामध्ये आपलं फिनान्शियल इयर, अकाउंटिंग इयर हे सुरू होतं 1 एप्रिल पासून आणि संपतं 31 मार्चला. तर ठीक आहे मित्रांनो, इथे आपण फिनान्शियल इयर सुरू होणार आहे आपलं 1 एप्रिल 2020 पासून आणि संपणार आहे 31 मार्च 2021 ला. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट कॉलम आहे बुक्स बिगिनिंग फ्रॉम. आता बुक्स बिगिनिंग फ्रॉम इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जरी अकाउंटिंग इयर 1 एप्रिलला सुरू होत असेल आणि 31 मार्चला संपत असेल, 1 एप्रिलला सुरू होत असेल आणि 31 मार्चला संपत असेल, परंतु संकेत इंडस्ट्रीजचा जे ऍक्च्युअल व्यवहार आहेत ते ऑक्टोबर पासून जर सुरू होत असेल तर बुक्स बिगिनिंग जे असणार आहे ते 1/10/2020 असू शकतात किंवा ज्या दिवसापासून ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन सुरू झाले ती तारीख आपण इथे टाकू शकतो. समजा मी बुक्स बिगिनिंग गृहीत धरतो 1 मे 2020. तर तुमच्या लक्षात आलं असेल की फिनान्शियल इयर सुरू झालं 1 एप्रिलला, परंतु आपले व्यवहार सुरू झाले 1 मे 2020 ला, म्हणून मी इथे बुक्स बिगिनिंग मध्ये 1 मे 2020 टाकलेला आहे. पुढचा आहे सिक्युरिटी कंट्रोल टॅली वॉल्ट पासवर्ड. जर तुम्हाला तुमचा डेटा सिक्युअर ठेवायचा असेल तर तुम्ही टॅली वॉल्ट पासवर्ड टाकू शकतात. याविषयी आपण डिटेलमध्ये सगळ्यात शेवटी बघणार आहोत मित्रांनो. पुढे आहे बेस करन्सी सिम्बॉल. आपल्या भारतातली जी करन्सी आहे ती रुपीज आहे आणि रुपीजचा सिम्बॉल हा बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली टॅलीमध्ये येतो. आणि जे फॉर्मल नेम आहे ते आहे आपलं INR, इंडियन रुपीज. ठीक आहे मित्रांनो, सफिक्स सिम्बॉल टू अमाऊंट. रुपीज हा शब्द प्रत्येक रकमेपुढे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला इथे एस करावं लागेल आणि नको असेल प्रत्येक अमाऊंटच्या पुढे फिगर पुढे ते इथे नो मेंटेन करावं लागेल आणि मी इथे नो देतोय कारण मला प्रत्येक अमाऊंटच्या पुढे रुपीज हा सिम्बॉल नको आहे. मी पुढे जाण्यासाठी एंटर केलं. ऍड स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बल. मला सिम्बल आणि अमाऊंट या दोघांमध्ये स्पेस हवी आहे. ठीक आहे, व्यवस्थित रीड करण्यासाठी. तर मी तिथे एस केले. ओके, नेक्स्ट आहे शो अमाऊंट इन मिलियन्स. जर संकेत इंडस्ट्रीजचे व्यवहार हे 10 लाखाच्या वरती असतील खर्च रेव्हेन्यू, तर तुम्ही ते शो अमाऊंट इन मिलियन्स याला एस करू शकतात. आणि जर व्यवहार 10 लाखाच्या वरती नसतील तर शो अमाऊंट इन मिलियन्स याला तुम्ही नो रेकॉर्ड मेंटेन करू शकतात. ठीक आहे, मी एंटर करून पुढे आलो. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस 2 इथे बाय डिफॉल्ट आलेला आहे मित्रांनो. आता नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस 2 म्हणजे आपण पैसे जे मेंटेन करतो, म्हणजे 1000 रुपये 50 पैसे, तर 50 पैसे याच्यामध्ये 2 डिजिट आलेले आहेत, यालाच म्हणतात नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस 2. ओके मित्रांनो, नेक्स्ट आहे वर्ड रिप्रेझेंटिंग अमाऊंट आफ्टर डेसिमल. ठीक आहे, तर डेसिमलला आपण काय म्हणतो, पैसे म्हणतो. 1050 पैसे, तर डेसिमल हे पैशामध्ये असणार आहे, ते बाय डिफॉल्ट येणार. नेक्स्ट आहे नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस फॉर अमाऊंट्स इन वर्ड्स. ते पण बाय डिफॉल्ट 2च येणार आहेत. माझा कंपनी क्रिएशन मध्ये आवश्यक असणारा डेटा मी फीड केलेला आहे. मी एकदा चेक केलं आणि चेक केल्यानंतर एंटर करून मी पुढे जाणार आहे, ऍक्सेप्ट करणार आहे. जर तुम्हाला काही चेंजेस वाटत असतील किंवा काही माहिती टाकायची राहिलेली असेल तर तुम्ही ती टाकू शकतात. सपोज मला ऍड्रेस पूर्ण टाकायचा राहिलाय तर मी इथे नो करून परत तिथे येऊन ऍड्रेसला चेंज करू शकतो. सपोज मला इथे करायचं आहे बिहाइंड अत्रे सभागृह. मी
चेंज केला आणि एंटर करून मी पुढे येणार आहे. ऍक्सेप्ट केलं मी. एस म्हटलंय, मी एस वर क्लिक करणार आहे किंवा फक्त वाय ट्रेस करणार आहे. मी वाय ट्रेस करून जो डेटा टाकलाय कंपनी क्रिएशनसाठी तो ऍक्सेप्ट करायला सांगितलेला आहे टॅली ERP 9 ला. तर मेन स्क्रीन तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपला लॅपटॉपवर दिसणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये दोन पार्ट्स आहे. उजव्या हाताचा जो पार्ट्स आहे तो गेटवे ऑफ टॅली, म्हणजे टॅलीमध्ये एंट्री करण्यासाठी काय काय आहे. तिथे मास्टर्स आहे, ट्रान्झॅक्शन्स आहेत, युटिलिटीज आहेत, रिपोर्ट्स आहेत. हे तुमचे डोअर्स आहे आणि त्या डोअर्समध्ये मास्टर्समध्ये 2 आहेत. एक अकाउंट्स इन्फो आहे, इन्व्हेंटरी इन्फो आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये परत 2 आहेत, युटिलिटीजमध्ये 2 आहेत, रिपोर्ट्समध्ये 4 आहेत आणि हे सगळ्यांचा डिस्प्ले आणि शेवटी क्विट. तर हा आहे तुमचा गेटवे ऑफ टॅली. ठीक आहे. डाव्या हाताला जर तुम्ही बघाल तर करंट पिरियड म्हणजे एप्रिल पासून सुरू होणार, 31 ला संपणार, 31 मार्चला. ठीक आहे मित्रांनो. तर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 करंट डेट, ज्या तारखेपासून माझे रेकॉर्ड सुरू होणार आहे, अकाउंटिंग सुरू होणार आहे, ती तारीख आपण बुक्स बिगिनिंग जी दिलेली होती तिथे करंट डेट म्हणून आता आलेले आहे. ठीक आहे मित्रांनो. आता इथे लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनी, ज्या ज्या कंपनीचा डेटा रेकॉर्ड्स अकाउंटिंग मी टॅलीमध्ये मेंटेन करणार आहेत त्यांची यादी इथे तुम्हाला दिसू शकते. ठीक आहे. इथे नेम ऑफ कंपनी जी आपण क्रिएट केली असतात, संकेत इंडस्ट्रीज, ती दिसत आहे. डेट ऑफ लास्ट एंट्री, नो व्हाउचर एंटर्ड, कोणतंही व्हाउचर एंटर्ड झालेलं नाही, कारण आपण पूर्णपणे नवीन कंपनी क्रिएट केलेली आहे मित्रांनो. तर आपण एक एक गोष्टी समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला टॅली सोयीस्कर व्हावं आणि घरी बसून तुम्ही टॅली शिकावं, हा उद्देश आहे मित्रांनो. आज आपण हाऊ टू क्रिएट कंपनी बघितलेला आहे आणि यापुढील पूर्ण व्हिडिओज आपण टॅली कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. तर माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला येण्यासाठी आणि तुम्हाला टॅली घर बसल्या पूर्णपणे शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, कीप लर्निंग. बाय.